आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाई बाई ओ मी रिया, अरे काय चाललंय? किती फोटो काढणार आहात तुम्ही? चला या इथे आता. पण खरंच या वर्षी गणपतीला सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह आहे ना? हो, म्हणजे काय उत्साह तर असणारच. या वर्षी आपली सून आली आपल्या घरात, त्यामुळे सगळे जण खुश आहेत, नाही का? हो ना, वहिनीमुळे किती वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या ना, खूप मज्जा आली. हो ना, सगळ्यांनी मिळून साफसफाई काय केली, मखर काय केलं. हो ना, आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे आपण घरी मखर तयार केलं. वहिनी, रिअली थँक्स. तुझ्यामुळे ना हा गणेश उत्सव खूप स्पेशल झालाय. हो ना, नाही प्रत्येक जण ना आपापल्या आयुष्यात खूप बिझी असतो, पण असे सणवार आले की नाही मग आपली सगळी माणसं एकत्र येतात, मग गप्पा गोष्टी होतात. खरं तर आपली माणसं एकत्र आल्यामुळे ना सण उत्सव स्पेशल साजरी केले जातात, हो की नाही? एक मिनिट, पण अजून एक स्पेशल गोष्ट बाकी आहे. हो का आई? पण मी सगळी तयारी केलीये. नाही, माझ्याकडून चुकून काही राहिलं असेल तर मला प्लीज सांगा, मी लगेच करते. अगं सगळी तयारी उत्तम झाली, गणपतीचं स्वागत छान झालं, पण आता बाप्पांना भूक लागलीये, ते विचारतायत सईच्या हातचे मोदक मला कधी मिळणार आहेत खायला. हो काय विचारणारच ना बाप्पा? वहिनी, तुला मोदक बनवता येतात? हो. अशी कोणती गोष्ट आहे का जी बहिणीला बनवता येत नाही? मागे सुमनताई मला म्हणाल्या होत्या की सईच्या हातचे मोदक खूप छान असतात म्हणून. हो ना सई? वहिनी, आता ना माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलंय. म्हणजे तुझ्या हातच्या बाकीच्या डिशेस एवढ्या छान असतात, तर तुझ्या हातचे मोदक काय असतील? जन्नत असतील. खरंच. यू नो व्हॉट, लास्ट टाइम बहिणीने कोकोनट नाही नारळवडी राईट त्या बनवल्या होत्या, तर क्या मस्त झाल्या होत्या. मोदक तर कमालच बनवणार वहिनी, राईट? बघा सई, तुम्ही मोदक बनवायच्या आधीच सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटलंय. आता तर तुम्हीच बनवा मोदक प्लीज. हो हो ना, तसेही दरवर्षी सेम चवीचे मोदक खाऊन आम्हाला देखील कंटाळा आलेला आहे, नाही का देवा? हो. नाही, तू चांगलेच करतेस. आता तुम्हा सगळ्यांची हीच इच्छा आहे, तर मी पूर्ण करणार नाही असं कधी होईल का? आज मी नैवेद्यासाठी मोदक बनवे, जे बाप्पाही खुश होतील आणि कसली आहे ना ही सई? जानकी काकूंनी दिला हिला मान पहिल्या आरतीचा, पण हिने तरी घ्यायचा कशाला ना? सरळ सरळ जाऊन सांगायचं की बाबा भैरवी मॅम वयाने मानाने मोठ्या आहेत आपल्यापेक्षा, त्यांना करू दे आरती. पण नाही, नेहमी कशी चुरू चुरू बोलत असते ना. आज बघितलं कशी गप्प बसली. असं आहे, तिला स्वतःला मान मिळाला ना आज. हे असं वागणाऱ्या लोकांची ना मला चिडच येते मॅम. आतापर्यंत जे घडलं नाही ते आज पहिल्यांदा घडलं. तुमचा दी भैरवी जहागीरदारचा मान हिसकावून घेतला त्या सईने. शट अप, शट अप. तिने माझ्याकडून काही हिसकावून घेतलं नाही, आणि तिने मनात आणलं ना
तरीही ती तसं काही करू शकत नाही. मी माझ्या देवांसाठी माघार घेतली होती, कळलं? नाही करेक्ट आहे मॅम तुमचं, पण त्या सईची हिंमत बघा ना, दिवसेंदिवस किती वाढतीये. आधी कशी ती तुमच्या समोर मान खाली घालून गाईसारखी उभी असायची, घाबरायची तुम्हाला. पण आता तर बाबा तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुम्हाला कशी उलट उत्तरं देते ती. मला वेगळंच टेन्शन आलंय मॅम. तुम्ही तिला दिलेलं चॅलेंज जर तिने पूर्ण केलं तर मी तुझा जीव घेईन. माझा का म्हणजे मी विचारलं होतं ना, ती सई चॅलेंज पूर्ण करू शकेल का, तिला हे जमणार आहे का, हे विचारलं होतं ना मी. हो म्हणजे विचारलं होतं तुम्ही. तेव्हा काय म्हणाली होतीस? तिच्याने हे होणार नाही, ती एवढे पैसे गोळा करू शकणार नाही, दागिने आणू शकणार नाही म्हणाली होतीस की नाही? हो म्हणाले होते. मग खात्री नसेल ना तर हे असं सगळं बोलत बसायचं नाही. खरं तर ना त्या सईपेक्षा जास्त राग मला आता तुझा यायला लागलाय. माझा का? कारण तू मूर्खासारखी वागतेस. खाली आधीच त्या सईचं कौतुक ऐकून माझं डोकं दुखायला लागलं, आणि आता इथे वरती येऊन तू माझं डोकं उठवतेस. घरातल्या सगळ्यांना ना वेड लागलंय, वेड. घरात आलेल्या गणपतीची आरती करण्यापेक्षा त्या सईचंच कौतुक जास्त चाललंय. काय तर म्हणे मखर बनवलंय, त्याचं एवढं कौतुक, आणि आता काय मोदक बनवणार आहे. तिला खरंच चांगले मोदक बनवता येतात का ग? चांगले मॅम, नुसते चांगले नाही, डिलिशियस, सॉफ्ट आणि एकदम यमी मोदक बनवते सई. तिच्या हातचे मोदक खाल्ले ना की असं वाटतं खातच राहावं. समाधानच होत नाही मॅम. तुम्ही ना एकदा तरी टेस्ट करून बघायलाच पाहिजे. मी आणि मॉम तर ना आम्ही कॉम्पिटिशन लावायचो, कोण जास्त खात. विचार करूनच तोंडाला पाणी सुटतंय. आत्ताच खाली जा, मग जा. हे करायला आलीस तू? हा, ऐक काय सांगते ते. तुमच्यासारखी ना आयडियालच नाहीये ही. अशी आयडिया ना फक्त तुम्हाला सुचू शकते. कमाल. हल्ली जरा जास्तच हवेत उडते ना ती सई. आता बघाच तुम्ही, अशी तिच्याच तोंडावर आदळते ती. मी सईवर चेक ऑन करून येते. ही एक ओव्हर ऍक्टिंगची दुकान आहे. आणि ही सई. सगळ्यांनी खूप कौतुक केलं ना हिचं. आता बोलणी खायला तयार राहा सगळ्यांची. तुझ्या हातचे मोदक खाऊन नाही सगळ्यांच्या तोंडची चव केली ना तर नाव लावणार नाही भैरवी. सई, आ हा हा हा, काय सुगंध सुटलाय ग सारणाचा. वासावरूनच कळतंय की मोदक एकदम फर्स्ट क्लास होणार. या वासाने ना आपल्या बाप्पाची सुद्धा भूक चाळवेल. आई, लग्नाआधी मी जेव्हा घरी असे मोदक बनवायचे ना तेव्हा मामा आणि वरुण असेच किचन मध्ये फिरायचे. त्यांना मोदक खायचा असायचा ना त्यामुळे. पण आई कुठे ऐकते, तिचा मात्र कडक पहारा असायचा. अजिबात हात लावू द्यायची नाही कशाला. पण वरुण मात्र खूप हुशार होता. तो मला बोलण्यामध्ये इतकं गुंतवायचा ना, त्याला असं वाटायचं की मी बोलण्यात गुंतेल म्हणजे त्याला मोदक खाता येईल. पण तसं काही घडायचंच नाही.
ठरलेलं असायचं ना, बाप्पाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणालाच मोदक मिळायचं नाही. एकदा का बाप्पाला नैवेद्य दाखवला तर पुढच्या 5 मिनिटाला अर्ध्यापेक्षा जास्त मोदक संपलेलेच असायचे. अगं आपल्याकडे पण असे मोदक चोर खूप आहेत, हा लक्ष ठेव. हो का? मी बाप्पाच्या समयेत तेल का बघून येते. हा हो. वा 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 वा, उकडीचे मोदक. हा हो. वाव, काय सुगंध येतोय. वाव, काय मस्त येतेस सई. तुम्ही ऑलराऊंडर आहात. नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट इतकी परफेक्ट कशी काय जमतं तुम्हाला? हा काय बाप्पाला नैवेद्य दाखवल्याशिवाय अजिबात मोदक खायचं नाही. हा तुम्हाला माहितीये, तुम्ही ना आता जानू सारखे वागायला लागलेत. ज्युनियर जानू झालात तुम्ही. हो द्या. तुम्ही कितीही बोललात तरी पण तुम्हाला मोदक नाही मिळणार. हो हॅलो, मी इथे मोदक खायला आलोच नव्हतो. मला ती सावंत कंपनीची फाईल सापडत नाहीये, ती कुठे ठेवली हे विचारायला आलो होतो. सर, तुम्ही कुठल्याच महत्वाच्या वस्तूंना नीट नाही ठेवत. मी नीटच ठेवतो, नंतर तुम्ही तिला उचलून कुठेतरी वेगळ्या ठिकाणी ठेवता म्हणून मला ती सापडत नाही. मी बरोबर जागी ठेवते. आपलं कपाट आहे हा. ना, कपाटाच्या डाव्या बाजूला जे ड्रॉवर आहे. ओके, म्हणजे ड्रॉवर म्हणजे कपाट ओपन केलं, त्यानंतर उजवं ड्रॉवर, त्याच्या खालचं लेफ्ट हँड साईडचं. डाव्या साईडला. हा तेच ना, राईटच्या खालचं लेफ्ट हँड साईडचं. नाही सर, एक काम करते, मीच तुम्हाला दाखवते. सर हा तेच तर हवंय मला. काय म्हणाला? येत आहे ना आत्ता, लगेच येत आहे ना, इम्पॉर्टंट आहे म्हणून. चला. स्मेल येतोय मॅम. प्लेट देऊ, स्पून देऊ? एका जागी बसून खा ना, छान चव घेत खा. हे करायला आलीयस का इकडे? जे काम करायला आलोय ना ते कर, नाही तर ती सई येईल. साखर येते. मूर्ख. मीठ आण. सॉरी. लवकर मीठ आण. सई, आज तुझ्या हातचे मोदक खाल्ल्यावर सगळ्यांची जी रिॲक्शन येणार आहे ना, त्याने तुझ्या चेहऱ्यावरचं स्माइल गायब होणार आहे. ऑल द बेस्ट सई, अँड बी रेडी. बाप्पा समोर तुझा खूप मोठा इन्सल्ट होणार आहे आज, आणि ते बघून मला खूप मज्जा येणार आहे. वा 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 वा, छान छान, मस्त. वा, काय सुरेख झालेत ग मोदक. या वर्षी बाप्पाला वेगळ्या चवीचे मोदक खायला मिळणार. सई, हा, आय होप वहिनीने तुझ्यावर जी मोदक बनवायची जबाबदारी सोपवली होती
ती तू नीट पार पाडली असेल, नाहीतर घरातल्या सगळ्यांचा मूड स्पॉइल होईल ना मंगळ. आणि देवांशला खास करून मोदक खूप आवडतात. वाव वहिनी, झाले मोदक रेडी. मग नाही का काढू देत काहीतरी बोलायचं असतं मला. दिसतायत ना बहिणीने किती सुंदर मोदक बनवले ते. नाही पण सिरियसली माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय बाबा. हो ना, मी तर खूपच एक्साइटेड आहे खायला. चला 5 मिनिटात संपवूया. मागे वा. आधी आरती घ्यायची आहे, नंतर बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आणि मग सगळ्यांनी मोदक खायचे प्रसाद म्हणून, कळलं ना? खरं तर मलाही खायची, तेव्हा पटकन आरती करूया, नैवेद्य दाखवूया, म्हणजे आपण मोदक खायला मोकळे. हो. बिचारे सगळे इतके एक्साइटेड, सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलंय. सईच्या हातचे खारट मोदक खाऊन सगळ्यांचं तोंड खराब होणार आहे. कमाल झालेत मोदक. वाव, सिरियसली अमेझिंग अमेझिंग. वाव. वहिनी, खरंच खूप टेस्टी झालाय मोदक. अमेझिंग. बहिणी एका मोदकाने काही होणार नाही, मला अजून लागणार आहेत. हा खूप सुंदर आणि लुसलुशीत झालेत मोदक. तुझी आई ना 100% खरं बोलली होती. अहो, सुनेच्या हातचे मोदक खायला आतुर झाला होता ना तुम्ही, मग बोला ना काहीतरी आता. मोदक खाऊन माझा आत्मा तृप्त झालेला आहे. म्हणा वेगळं सांगायची गरज नाही, माझ्या चेहऱ्यावरनं कळतच असेल नाही का. मी तर मिठाचा डबा काढलाच नव्हता, मग इथे कसा आला? बाप्पा माफ कर, पण मला हे सारण चाखून बघावं लागेल.
भैरवी, अगं मोदकाकडे बघत काय बसलीस? खा की. ताई मस्त झालेत, खा ना. वाव सई, काय कमाल मोदक बनवलास. मी एव्हरी इयर तुझ्या हातचे मोदक खाते, पण एव्हरी इयर लास्ट इयर पेक्षा बेटर मोदक बनवतेस तू. यम जा. मॅडम प्लीज मोदक खा ना. किमान हा गोड मोदक खाऊन तरी तुम्ही माझ्याशी गोड बोलाल अशी अपेक्षा करते. आणि एक विनंती करू तुम्हाला, माझ्या संसारात मीठ कालवणं बंद करा, कारण त्याने काही उपयोग होणार नाहीये. पण मोदक घोड्या, मोदक खाऊ शकता तुम्ही.